हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आज व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड बघूया. फर्स्ट वर्ड आहे रॅटिफाईड. तर रॅटिफाईडचं मीनिंग आहे साइन और गिव फॉर्मल कंसेंट टू अ ट्रीटी, कॉन्ट्रॅक्ट और ॲग्रीमेंट मेकिंग इट ऑफिशियली व्हॅलिड. म्हणजेच मंजूर करणे, मंजुरी देणे, प्रमाणित करणे, त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? रॅटिफाईड. ओके. सो मराठीमध्ये काय होतो त्याचा अर्थ? मंजूर केले किंवा मंजूर करणे किंवा प्रमाणित करणे. सो सिनोनिम्स आहेत रॅटिफाईडचे कन्फर्म, अप्रूव्ह, सँक्शन. आणि अँटोनिम्स आहेत रिजेक्ट, रिवोक, डिफ्लेट, रिबट आणि निग्लेट. ओके, निगेट. सो हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स रॅटिफाईडचे. तर रॅटिफाईड म्हणजे काय होते? मंजूर करणे, मंजुरी देणे किंवा प्रमाणित करणे, म्हणजे परमिशन देणे. ओके, अप्रुव्हल देणे. नेक्स्ट कन्साइज. कन्साइजचं मीनिंग आहे गिव्हिंग अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन क्लिअरली अँड इन अ फ्यू वर्ड्स, ब्रीफ बट कॉम्प्रिहेन्सिव्ह. म्हणजेच कमीत कमी शब्दामध्ये समजावून सांगणे. ओके, क्लिअरली पूर्ण इन्फॉर्मेशन देणे कमीत कमी वर्ड्स मध्ये, किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह देणे पण ब्रीफ मध्ये, खूप थोडक्यात. तर कन्साइज म्हणजे काय होते? संक्षिप्त. ओके, संक्षिप्त किंवा संक्षिप्तपण, सर्वसमावेशक. ओके, म्हणजेच संक्षिप्तपणे देणे पण त्याच्यामध्ये सगळं काही असणे, पूर्ण इन्फॉर्मेशन असणे, किंवा थोडक्यात. सिनोनिम्स आहेत ससिंट, शॉर्ट, ब्रीफ. ओके, शॉर्ट मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देणे म्हणजेच कन्साइज. अँटोनिम आहे लेंदी, डिकर्सिव्ह आणि वर्डी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे अपॅलिंग. अपॅलिंगचं मीनिंग आहे कॉझिंग शॉक और डिस्मे, हॉरिफिक. म्हणजेच खूप धक्कादायक, भयानक, खराब, किंवा आपण म्हणू की आपल्याला खूप भीती वाटत आहे, भयावह आहे, तर त्याला आपण म्हणू अपॅलिंग. तर मराठीमध्ये काय होते मीनिंग अपॅलिंगचं? भयावह किंवा धक्कादायक. भयंकर पण म्हणू शकतो आपण, किंवा खराब पण. ओके. सो सिनोनिम्स आहेत त्याचे शॉकिंग, हॉरिफिक, हॉरिफाईंग. आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्टिंग, कन्सोलेटरी. ओके, सो हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स अपॅलिंगचे. अपॅलिंग म्हणजे काय होते? खूप धक्कादायक, भयंकर, खूप भयावह जे आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये अपॅलिंग असं म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे फ्लिंजिंग. फ्लिंजिंगचा अर्थ आहे थ्रो ऑर हर्ल फोर्सफुली, म्हणजेच फेकणे. ओके, किंवा जबरदस्तीने फेकणे, त्याला आपण म्हणतो फ्लिंजिंग. तर मराठीमध्ये अर्थ होतो फेकणे किंवा जबरदस्तीने फेकणे. तर हर्ल म्हणजे काय होते? हर्ल म्हणजे होते जबरदस्तीने. ओके, जबरदस्तीने, फोर्सफुली फेकणे. सिनोनिम्स आहेत थ्रो, टॉस, स्लिंग. आणि अँटोनिम्स आहेत कीपिंग, रिटेन्शन. तर हे आहेत सिनोनिम्स अँड अँटोनिम्स फ्लिंजिंगचे. फ्लिंजिंग म्हणजे होते फेकणे किंवा जबरदस्तीने फेकणे. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये आहेत. तर फर्स्ट आहे पोयम इन शॉर्ट स्टांजा नरेटिंग अ पॉप्युलर स्टोरी. तर एखादी पॉप्युलर स्टोरी आहे, खूप जुनी स्टोरी आहे, त्याला एका पोयम फॉर्म मध्ये जे सांगण्यात येते, तर त्याला आपण वन वर्ड मध्ये म्हणत असतो बॅलॅड. ओके, बॅलॅड. तर जसं की काही अद्भुत गोष्टी ज्या असतात त्याला गाण्यामध्ये जे सांगत असतात कोणी पण, जसं पोवाडा आहे, तर पोवाड्याला पण एका गाण्याच्या फॉर्म मध्ये जसं सांगण्यात येते, तर त्याला आपण काय म्हणतो? बॅलॅड. ओके, पोयम इन शॉर्ट स्टांजा नरेट करते एक पॉप्युलर स्टोरी, तर त्याला आपण म्हणतो अद्भुत गोष्ट सांगणारे गाणे. ओके, पोवाडा पण म्हणू शकतो आपण.
किंवा कथा काव्य पण म्हणू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे टू फ्री अ पर्सन बाय अ वर्डिक्ट ऑफ नॉट गिल्टी. म्हणजे त्याला फ्री करून टाकणे. ओके, त्याला दोषमुक्त करून टाकणे की तो गिल्टी नाही आहे, नॉट गिल्टी. ओके, तर त्याला वन वर्ड मध्ये काय म्हणू आपण, ऍक्विट असं म्हणू. एका पर्सनला ज्याला आपण नॉट गिल्टी म्हणून फ्री करत आहे त्याला वन वर्ड मध्ये इंग्लिश मध्ये आहे ऍक्विट. तर याचा अर्थ काय होतो, ऍक्विटचा दोषमुक्त करणे. ओके, किंवा आरोपातून मुक्तता देणे. तर हे आहेत आपले वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, ज्याच्यामध्ये फर्स्ट होता बॅलेड. बॅलेड म्हणजे काय होते की एक अद्भुत गोष्ट जी आहे, अद्भुत गोष्ट आपण गाण्याच्या फॉर्म मध्ये जे सांगत असतो किंवा पोवाडा जो आहे त्याला आपण म्हणतो बॅलेड इंग्लिश मध्ये वन वर्ड मध्ये. नेक्स्ट ऍक्विट म्हणजे होते एका पर्सनला काय करणे, दोषमुक्त, त्याच्या आरोपापासून दोषमुक्त करणे, त्याला फ्री करून देणे, त्याला आपण ऍक्विट असं म्हणतो. नेक्स्ट आता करेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये बघूया. तर फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे आपला वेफेअरर. तर वेफेअरर मध्ये ऑप्शन डी जो आहे तो आपला करेक्टली स्पेल्ड आहे WAYFARER. तर वेफेअरर म्हणजे काय होते, त्याचा अर्थ आहे प्रवासी. ओके, एक जो व्यक्ती आहे तो प्रवास करत आहे, तो प्रवासी जो आहे त्याला आपण म्हणतो वेफेअरर किंवा वाटसरू. ओके, वेफेअरर म्हणजे होते प्रवासी किंवा वाटसरू. तर ऑप्शन डी जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे वेफेअरर, WAYFARER. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पेरिपेटेटिक. पेरिपेटेटिकचा जो ऑप्शन डी जो आहे, ऑप्शन डी हा करेक्टली स्पेल्ड आहे PERIPATETIC. तर पेरिपेटेटिक म्हणजे पण काय होते की तो एक प्रवासीच आहे, प्रवास करणाराच आहे, पण विशेषतः पायाने प्रवास करणारा, जो पायदळ चालत असतो, जो पायदळ प्रवास करत असतो त्याला आपण काय म्हणतो, पेरिपेटेटिक. हा पण होते अर्थ, याचा पण अर्थ प्रवास करणाराच होते, पण विशेषतः कशाने, पायाने जो प्रवास करतो त्याला आपण पेरिपेटेटिक म्हणतो. विशेषतः पायाने प्रवास करणारा. ओके, नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कॉक इन द हेन हाऊस. कॉक इन द हेन हाऊसचा अर्थ आहे दिस इज यूज टू डिस्क्राइब अ मेल इन ऑल फिमेल एन्व्हायरमेंट. म्हणजेच एका एन्व्हायरमेंट मध्ये जिथे की सगळे फिमेल्स आहे आणि एकच मेल आहे त्याला आपण काय म्हणू, कॉक इन द हेन हाऊस. म्हणजे तो जो एक मेल आहे त्याला आपण म्हणू कॉक इन द हेन हाऊस. जसं एक्झाम्पल घेऊया आपण, एखादी फॅमिली आहे त्याच्यामध्ये आई आहे, बाबा आहे, दोन मुली आहे आणि जे आपले बाबा आहे समजा तर त्यांची आई आहे. तर त्या पूर्ण फॅमिलीमध्ये सगळ्या फिमेल्स आहे एक्सेप्ट युअर फादर. म्हणजेच ते फादर काय झालेले आहे, कॉक इन द हेन हाऊस. म्हणजेच त्या पूर्ण फॅमिलीमध्ये ते एकटे मेल आहे त्या फॅमिलीमध्ये. ओके, तर त्याचा अर्थ होतो कॉक इन द हेन हाऊस. नेक्स्ट आहे कोल्ड शोल्डर. कोल्ड शोल्डर म्हणजे काय होते, इफ यू गिव्ह और शो समवन द कोल्ड शोल्डर यू आर डेलिबरेटली अनफ्रेंडली अँड अनकोऑपरेटिव्ह टुवर्ड्स देम. म्हणजेच तुम्ही जर कोणाला कोल्ड शोल्डर देत आहे म्हणजे तुम्ही काय करत आहे, मुद्दामून त्याला इग्नोर करत आहे. ओके, मुद्दामून त्याला त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर त्याचा अर्थ काय होतो, कोल्ड शोल्डर म्हणजे मुद्दाम लक्ष न देणे. ओके, कोल्ड शोल्डर म्हणजे काय होते मग, मुद्दामून लक्ष न देणे, मुद्दामून कोऑपरेटिव्ह नाही करणे. तो काही सांगत आहे तर त्याच्याकडे लक्ष नाही देणे, डेलिबरेटली नाही करणे. ओके, डेलिबरेटली म्हणजे मुद्दाम नाही करणे. ओके, सो कोल्ड शोल्डर म्हणजे होते मुद्दामून लक्ष नाही देणे. सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स. वोकॅब्युलरीचे आपण बघितलेले आहे. जसं फ्लेंजिंग म्हणजे होते फेकणे, जबरदस्तीने फेकणे, अपॅलिंग म्हणजे होते भयावह, भयंकर असा त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये.
नेक्स्ट आपण बघितलं कन्साइज. कन्साइज म्हणजे होते संक्षिप्त, म्हणजेच कमी वर्ड्स मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन देणे, त्याला आपण कन्साइज असं म्हणतो. आणि लास्ट आपण बघितलेलं आहे रॅटिफाईड. रॅटिफाईड म्हणजेच मंजूर करणे, मंजुरी देणे, म्हणजेच अप्रुव्हल देणे, कन्फर्म करणे, त्याला आपण रॅटिफाईड असं म्हणतो. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स. याच्यावर तुम्ही सेंटेन्सेस तयार करा. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा वाचून घ्या. तुम्हाला हिंदीत वाटते तर हिंदीत त्याचे मिनिंग्स बघा, म्हणजे तुम्हाला आणखी जास्त लक्षात राहील. मराठी वाटते तर मराठीमध्ये मी तुम्हाला मिनिंग सांगितलेलेच आहे. आणि डेली आपला 8 वाजता सकाळी क्लास असतो वोकॅब्युलरीचा. सो तुम्ही दररोज हा सेशन अटेंड करत जा, म्हणजे तुमची वोकॅब्युलरी आणखी स्ट्रॉंग होईल. थँक्यू.